सध्या सोशल मीडियावरती एका नव्याच पक्षाची जोरदार हवा आहे. नाव आहे कॉकरोच जनता पार्टी म्हणजे CJP. पण काय आहे कॉकरोच जनता पार्टीचा विषय आणि अचानक सोशल मीडियावरती हा एवढा मोठा ट्रेंड का झालाय, यामागचा नेमका संदर्भ आणि सध्याची सर्वात लेटेस्ट परिस्थिती काय आहे हे आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत. तर गोष्ट सुरू होते 15 मे 2026 ला. सर्वोच्च न्यायालयात एका केसची सुनावणी सुरू असताना देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या तोंडून एक अजब वक्तव्य बाहेर पडलं. ते म्हणाले, काही तरुण हे कॉकरोच सारखेच म्हणजे झुरळांसारखे असतात, ज्यांना नोकरी कुठे मिळत नाहीत, मग ते पत्रकार बनतात आणि सोशल मीडियावरती येतात, RTI कार्यकर्ते होतात आणि यंत्रणेवर हल्ला करायला लागतात. एका मोठ्या घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने देशातल्या सुशिक्षित पण बेरोजगार तरुणांना थेट झुरळ आणि समाजाला लागलेली कीड संबोधलं. एका बाजूला देशातला तरुण दिवस रात्र लायब्ररीमध्ये डोळे सुजून अभ्यास करतोय आणि दुसऱ्या बाजूला यंत्रणेकडून त्यांच्यात अस्तित्वाचा असा अपमान केला जातो. आजच्या तरुणांच्या अडचणी फक्त परीक्षांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नसून एका बाजूला शिक्षणाची वाढती फी, दुसऱ्या बाजूला सरकारी नोकऱ्यांमधील वाढतं कंत्राटीकरण, वर्षानुवर्ष रखडलेल्या भरती प्रक्रिया आणि हाताला काम नसताना वाढलेली महागाई, या सगळ्या दुष्टचक्रात तरुण आधीच होरपळतोय. अशा परिस्थितीत त्यांच्या जखमेवर हा एक प्रकारे मीठ चोळण्याचाच प्रकार होता. पण हा आजचा डिजिटल युगाचा तरुण आहे. अपमान करायचाच होता ना, मग तरुणांनी त्याच अपमानाचा थेट ब्रँड बनवला. 16 मे रोजी अभिजित दिपके नावाच्या एका मराठी तरुणाने इंटरनेटवर डिजिटल बंड पुकारलं. तो म्हणाला, जर सिस्टीम आम्हाला झुरळ समजणार असेल तर या देशातल्या सगळ्या झुरळांनो एकत्र या. आणि तिथूनच जन्म झाला या डिजिटल चळवळीचा, म्हणजेच कॉकरोच जनता पार्टीचा. हा पक्ष थेट इंटरनेटवर धुमाकूळ घालू लागला. सुरुवातीला काही लाखात असलेले इंस्टाग्राम फॉलोअर्स आता कित्येक मिलियनच्या घरात पोहोचले आहेत. रोज लाखो तरुण यंत्रणेचे वाभारे काढणारे मीम शेअर करत आहेत. लेटेस्ट अपडेट अशी आहे की या चळवळीची व्याप्ती एवढी वाढली आहे की अधिकृत वेबसाईटवर सायबर हल्ले देखील होत आहेत. तरीही तरुणांचा उत्साह कमी झालेला नसून त्यांनी आता गुगल फॉर्म्सच्या माध्यमातून लाखांनी अधिकृत सदस्यत्व घ्यायला सुरुवात केली आहे. इंटरनेटवर CJPचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून ज्यात सरन्यायाधीशांना निवृत्तीनंतर राज्यसभेची खासदारकी देऊ नका अशा गंभीर आणि यंत्रणेला चरकाप लावणाऱ्या मागण्या मांडल्या गेल्या आहेत. बघता बघता विरोधी पक्षातले मोठे मोठे नेते खासदारही या झुरळांच्या पार्टीत सामील व्हायला परवानगी मागू लागले आहेत. पण आता सर्वात महत्वाचा मुद्दा असा की या कॉकरोच म्हणजेच झुरळ या नावाला तरुण एवढ्या मोठ्या संख्येनं का जोडले गेले आहेत. तर यामागचा एक वैज्ञानिक संदर्भ असा आहे की झुरळ ह्या जगातला असा जीव आहे की जो कितीही संकटे आले तरी स्वतःला जिवंत ठेवतो. विज्ञानाचा दाखला आहे की जगामध्ये अणुबॉम्बचा जरी हल्ला झाला तरी झुरळ मरणार नाहीत, ते टिकून राहतं. आजचा सुशिक्षित बेरोजगार तरुणही तसाच झालाय. फी वाढ असो की नोकऱ्यांमधली टंचाई असो, कंत्राटीकरणाची लाचारी असो की सिस्टीमची दडपशाही, ही यंत्रणा तरुणांना कितीही चिरडायचा प्रयत्न करो, हा तरुण रोज सकाळी नव्या आशेनं पुन्हा उभा राहतो. हा लढा राजकीय नसून त्या प्रत्येक तरुणाच्या अस्तित्वाचा आणि स्वाभिमानाचा आहे, ज्याला यंत्रणेने उपरे ठरवले होते. जरी नंतर त्या मोठ्या साहेबांनी स्पष्टीकरण दिलं की माझा उद्देश तरुणांना अपमान करायचा नव्हता, तर बोगस डिग्री घेऊन काम करणाऱ्यांबद्दल मी बोलत होतो, पण तोपर्यंत कमान से तीर छूट चुका था. तरुणांनी या डिजिटल चळवळीच्या माध्यमातून दाखवून दिलं की आम्हाला कीड समजून चिरडण्याची चूक अजिबात करू नका, कारण ही झुरळ जेव्हा एकत्र येतात तेव्हा भल्या भल्यांना घाम फोडतात. हा पक्ष उद्या नोंदणीकृत राजकीय पक्ष होईल का नाही माहिती नाही, पण सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या स्वाभिमानाची ही देशातली पहिली आणि सर्वात मोठी डिजिटल लढाई ठरली आहे. तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की कळवा. अशाच नवीन नवीन माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण विषय कोणताही असो आपला मुद्दा भारी आहे.